विठ्ठल ठ ठ हा शब्द व्याकरण दृष्ट्या तालव्य प्रकरणामध्ये येतो. ट ठ ड ढ ण हे तालव्य आहे. क ख ग घ याला कंठ म्हणतात. क ख ग घ कंठ आहेत. च छ ज झ याला कंठ ताळू म्हणतात. टाळू आणि कंठ या दोघांचा संबंध येतो. च छ ज झ. ट ठ ड ढ ण याला तालव्य म्हणतात, कारण प्रत्येक शब्द उच्चारताना जीभ टाळूला आदळते. ट ठ ड ढ ण म्हणजे आपल्या इंद्रियाच्या विशिष्ट स्थानी त्याचा स्पर्श होतो. ॲक्युपंक्चर एक चिकित्सा आहे, जसं ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, तसे ॲक्युपंक्चर एक चिकित्सा आहे. या ॲक्युपंक्चर चिकित्सेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट पॉइंट दाबले जातात आणि ते पॉइंट दाबल्यानंतर ते रोग नाहीसे होतात. तसा प्रत्येक शब्दाचा आपल्या शरीरातील अवयवाशी आणि मनाशी सुद्धा संबंध असतो. मग ट ठ ड ढ ण याला तालव्य म्हणतात आणि त वर्गामध्ये त थ द ध न याला दंत्य म्हणतात. जीभ दाताला आदळत असते. त थ द ध न. प फ ब भ म याला ओष्ठ म्हणतात. ओठाशी संबंध येतो. प फ ब भ म. त्यामध्ये विठ्ठल ठ ठ शब्द उच्चारल्याबरोबर हृदयाला झटका बसतो. जसं योगशास्त्रामध्ये आणि पातंजली योगामध्ये कपालभाती हा जो प्राणायाम असतो, कपालभाती या प्राणायामामध्ये हृदयाला झटका बसतो आणि अनेक रोगाला तो कपालभाती नष्ट करतो. तसं विठ्ठल म्हणताना आपोआप कपालभाती होत असते. विठ्ठला 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 म्हणून विठ्ठल 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 जो नामाचा मुखाने जप करतो त्याला योग शास्त्रामध्ये सांगितलेला कपालभाती नावाचा योग आपोआप घडतो. बघा, हे विठ्ठल नाम आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल.